नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक आनंदाची बातमी समोर येत आहे. अर्जित रजा रोखी करण्यास अखेर मान्यता. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची दिलासादायक बातमी समोर येत आहे. NPS कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ द्यावा अशी मागणी आता संघटनेकडून सरकारकडे केली जात आहे. नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, नोकरी सोडणे अथवा निधन झाल्यास अर्जित रजेचे रोखीकरण अनुदेय करावे अशी मागणी केली जात आहे. याबाबत अतिरिक्त मुख्य सचिव यांना निवेदनसुद्धा देण्यात आलेले आहे. 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत आणि शासन अनुदानित खाजगी संस्थेमध्ये नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना NPS योजना लागू आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू होत नाही. मात्र या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 लागू होत नाहीत असे स्पष्ट करणारे कोणतेही आदेश नाही. वित्त विभागाच्या 14 जून 2023 रोजी दिलेल्या पत्रानुसार 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 जसेच्या तसे लागू असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे NPS कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजांचे रोखीकरण होणे अपेक्षित आहे. शालेय शिक्षण विभागाकडे सुद्धा याबाबत स्पष्ट सूचना नसल्यामुळे अनेक सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत. यामुळे आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागास स्पष्ट आदेश देण्यात यावेत जेणेकरून NPS अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अर्जित रजा रोखीकरण करता येईल अशी मागणी आता शासनाकडे केली जात आहे.